हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि नेहमी हसत असाल. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी काही न घेता एक सुंदर आणि छान असा व्हिडिओ ब्लॉग घेऊन आलेले आहे. तर बघा, दिवसभर कामं केल्यानंतर 2-3 दिवस झालं शॉपमध्ये नवीन स्टॉक आला होता. भरपूर प्रमाणात नवीन स्टॉक आला. तो नवीन स्टॉक आल्यानंतर तो लावणं, मॅनेज करणं, त्याचबरोबर कस्टमर करणं, त्यामुळं मला काय व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही आणि तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू शकला नाही. परंतु आज थोडं का होईना पण म्हटलं काय काय स्टॉक आला आणि लगेच सोल्ड आउट पण झाला, तो तुमच्याबरोबर शेअर करायला सुद्धा माझ्याकडे शिल्लक राहिला नाही. परंतु आणखीन तो एक 8-15 दिवसांनी नवीन स्टॉक आल्यानंतर मी तुमच्याबरोबर नक्कीच तो शेअर करणारच आहे. सतत नवीन नवीन स्टॉक आपल्याकडे येतच असतो, तो देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. परंतु आज बघा, लाईव्ह घेतल्यानंतर घरातली कामं आवरून मी दुकानात आल्यानंतर बरेच दिवस झालं, काल आणि परवा तर मला अक्षरशः दिवस जेवता पण नाही आलं, जेवायला पण नाही भेटलं. कारण दिवसभर कस्टमर असलं की सगळी म्हणजे धावपळ होते आणि नवीन स्टॉक आल्यानंतर तर भरपूर होतं. आता काय झालेलं आहे, सध्या सोशल मीडिया असल्यामुळं, प्रत्येकाकडं डिजिटल मोबाईल असल्यामुळं मोबाईलवर साधं एक साडीचं स्टेटस फोटो जरी ठेवला तरी सगळ्यांना समजते की नाही, नवीन माल आलेला आहे शॉपमध्ये, चला लगेचच. आणि आता असं नाही की ट्रेंडिंग साडी तर निघालेली, प्रत्येक लेडीज आणि प्रत्येकजण ती साडी तर घेतच. असं नाही की कोणी घेतं आणि कोणी नाही, असं नाही. नवीन साडी निघालेला प्रत्येक कस्टमर घेतच असतो. आत्ता सध्या व्हायरल असलेली आपली गोल्डन साडी, तर बघा सध्या ट्रेंडला असलेली ही व्हायरल गोल्डन साडी, ही तर साडी जवळजवळ मी आता 30 ते म्हणजे 40 ते 50 नग 2 दिवसामध्ये विकून झालेले आहेत. आणखीन 10 नगाचं या साडीसाठी माझ्याकडे बुकिंग आलेलं आहे. अतिशय सुंदर साडी आहे, सगळ्यांना पार्टीवेअर आणि स्वस्त आणि मस्त आपण प्राईस ठेवल्यामुळे प्रत्येकाला ही साडी आवडलेली आहे आणि प्रत्येकाने घेतलेली आहे. हा जो मी तुम्हाला पीस दाखवत आहे, हा सुद्धा आपल्याकडे बुक झालेला आहे. परंतु आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तर नक्कीच तुम्हाला जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर बिनधास्त पेमेंट करून तुम्ही बुक करू शकता. फक्त आणि फक्त 700 रुपयामध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे. 700 रुपीजमध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. साडीचं फॅब्रिक क्वालिटी एकदम सुंदर आहे. याच्यामध्ये डुप्लिकेट पण भरपूर यायला लागलेत, परंतु ही ओरिजिनल आणि सुंदर आणि सगळ्यांना परवडेल अशी अतिशय सुंदर आणि छान अशी साडी आहे. अशाच साड्या वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर मी थोडंसं कस्टमर केलं. त्यानंतर दुपारी 1 वाजता लाईव्ह घेतला. लाईव्ह घेतल्यानंतर लाईव्ह माझा एक अर्धा-पाऊण तासच चालला, कारण परत कस्टमर येऊन उभं राहिलं. मग ते मला बरं वाटत नाही, कस्टमर उभं राहिलं आणि आपलं काम आपण करायचं. मग त्यानंतर लाईव्ह झाल्यानंतर 1-2 रील्स असतील किंवा जे काही असेल किंवा व्हॉट्सअपला कोणाचे मेसेज आलेले असतील, म्हणजे कोणाचं बुकिंग वगैरे आले असेल ते बघितलं. थोडीशी घरातली कामं बघितली. तर तुम्हाला चला शेअर करते तुमच्याबरोबर. लाईव्ह घेतल्यानंतर कस्टमर झाल्यानंतर किती पसार असतो आणि तो तेवढा मला आवरायचाच असतो, जेणेकरून डेली आवरला तरी तेवढाच होतो. चला तुमच्याबरोबर शेअर करते. झाल्यानंतर हा असा एवढा ढिगारा पडलेला असतो. त्याचबरोबर कस्टमर झाल्यानंतर एवढा सगळा पसारा पडलेला असतो आणि हा सर्व पसारा आता आवरून व्यवस्थित घड्या घालून मला जागच्या जागी ठेवणं गरजेचं असतं. कारण दाखवलेल्या पूर्ण साड्या या ठिकाणी असतात, लाईव्हच्या असतील किंवा कस्टमरला दाखवलेल्या असतील, ते आता दाखवलेल्या आहेत. आता एवढ्याच्या घड्या मारायच्या आणि एवढ्याच्या घड्या मारून हे ठेवून द्यायचं जागच्या जागी व्यवस्थित. मी तुम्हाला दाखवला किती सारा हा पसारा आहे, एवढा आवरून घ्यायचा आहे आणि घड्या पण घालायच्या आहेत. मित्रांनो, कुठलंच काम हे छोटं किंवा मोठं नसतं किंवा कुठलंच काम सोपं नसतं. प्रत्येक कामामध्ये कष्ट असतात, स्ट्रगल असतात आणि प्रत्येक काम आपल्याला करावंच लागतं. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही जर हे काम कराल ना, त्याच वेळेस तुम्हाला म्हणजे या कामाविषयी होऊन जाईल. जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं काम करतो, त्या कामाची आपल्याला आवड झाली त्यावेळेस आपल्याला कितीही स्ट्रगल असेल ना, तो आपण पारच पडतो. असं नाही की मी एवढंच काम करते, तुमच्यासारखंच मला पण सगळं घरातली कामं आवरून वगैरे हे सगळं बघावं लागतं आणि हे सगळं मी मॅनेज करत असते. त्याचबरोबर दुसरे पण आणखीन छोटे मोठे उद्योग असतील, काय असतील, ते पण मी मॅनेज करते. असं नाही की फक्त एक ते एक, फक्त शॉप ते शॉप असं माझं नाही आहे सध्या तरी. जोपर्यंत आपलं म्हणजे जास्तीत जास्त ऑनलाईन बिझनेस वाढत नाही तोपर्यंत सध्या मी एकटीच सगळं मॅनेज करते. विचार चालू आहे, ज्यावेळेस आपला ऑनलाईन बिझनेस मोठा होईल, थोडासा वाढेल, त्यावेळेस नक्कीच कोणीतरी 1-2 मुली हेल्पर म्हणून ठेवेल. त्यांना पण माझ्याकडून थोडाफार खाऊन आपण रोजगार जाईल. ते देखील माझी इच्छा आहे की माझ्याबरोबर दुसऱ्यांना पण एक थोडासा रोजगार जाईल, अशा प्रकारची माझी इच्छा आहे. तर नक्कीच तसं घडेल असं मला तर वाटते आणि ते शक्य आहे आणि शक्य आहे फक्त तुमच्या सपोर्टमुळे. तर नक्कीच सपोर्ट करत जावा. तर आपली व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. जेणेकरून असंच नवनवीन कलेक्शन, त्याचबरोबर जे काही व्यवसाय असतील, बिझनेस असतील, त्याचबरोबर जे माझे काही विचार असतील ते तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतील. जरी माझं काही चुकत असले तरी देखील तुम्ही नक्कीच सांगू शकतात. कारण असं नाही की मी सगळं ऑलराऊंडर आहे, मी पण तुमच्यासारखेच एक सर्वसाधारण गृहिणी आहे.
मी पण तुमच्यातलीच एक आहे. माझ्यापेक्षा पण एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तुम्हाला समजू शकते ती तुम्ही नक्कीच माझ्याबरोबर शेअर करू शकता. तुम्ही एक माझी फॅमिली आहात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या फॅमिलीमध्ये आपली गोष्ट आवडती न आवडती शेअर करतो तसेच तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. त्याच्यामध्ये कुठलाही वीक पॉईंट नाही. जरी तुम्हाला काही चुकीचं वाटलं तरी नक्की सांगू शकतात, असं काही नाही. तर आता हा सगळा पसारा आवरून झाल्यानंतर व्हिडिओ बनलं त्याआधी व्हिडिओ करून घ्यावा, नंतर पसारा आवरून घ्यावं. परत संध्याकाळची आपली तयारी कामाची लागते. आणखीन कोणी 1-2 कस्टमर आले तर ते देखील करावेच लागतात. तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा. लाईक करा जेणेकरून तुमच्या सपोर्टमुळे, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. ज्या मैत्रिणी पाहत आहात परंतु सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा. असंच कलेक्शन असेल, काही माझं शॉपमधलं काम असेल तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. नवनवीन काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुमच्या सपोर्टमुळं नक्कीच एक छान प्रकारे व्यवसाय करण्यासाठी मला पण एक पाठबळ मिळेल असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही सगळेजण सपोर्ट कराल अशी आशा व्यक्त करते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.